नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अखंड मिळवण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करण्यासाठी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामींचा मंत्र लक्षात ठेवून दररोज श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप 11 किंवा 108 वेळा म्हणजेच एक माळ तरी नक्कीच करावी. हे करणे सर्वात प्रभावी मानले जाते. नियमित रोज सकाळी पूजा, तिन्ही सांजेला दिवा लावून सेवा व तारक मंत्राचे पठण करणे श्री स्वामी समर्थांचे काही प्रभावी उपाय आणि तोडगे सुद्धा आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. दररोज नामस्मरण, सकाळी स्नान करून श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा 11, 51 किंवा मग 108 वेळा जप करा. यामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा तुमची वाढते. स्वामी समर्थ तारक मंत्र. संकटाच्या वेळी तारक मंत्राचे नीलवर्ण मंजू भासित 11 वेळा पठण करणे खूपच प्रभावी मानले जाते. 11 गुरुवारचे व्रत. सलग 11 गुरुवार स्वामी समर्थांच्या फोटोसमोर किंवा देवघरात पूजा करून नैवेद्य दाखवल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. यासोबतच तुम्ही गुरुचरित्र सुद्धा वाचू शकता. आता तिन्ही सांजेची सेवा. संध्याकाळी दिवे लागायच्या वेळी स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आता श्री सुक्त पठण. घरात तुमच्या धनधान्याची कमतरता असल्यास रोज सकाळी श्री सुक्त पठण हे नक्कीच करावे. आता पिवळ्या रंगाचे अर्पण. गुरुवारी स्वामींना पिवळी फुले, वस्त्र किंवा मग पिवळ्या रंगाची मिठाई नक्कीच अर्पण करावी. आता सेवा खंडित न करणे. उपाय करत असताना खंड पडल्यास मनापासून क्षमा याचना स्वामींना करा आणि पुन्हा त्याची सुरुवात करा. गुरुवारी पिवळ्या कपड्यात थोडी माती बांधायची आणि ती माती बांधून देवघरात ठेवा. याने घर व जमीन योग तुमच्या आयुष्यातील मजबूत होतात. उंबरठ्यावर थोडं पाणी शिंपडून स्वामी समर्थांचे नाव घ्या. तुमचा संपूर्ण दिवस हा सकारात्मक जाईल. गुरुवारी स्वामींच्या मंदिरात चना दान करा आपापल्या सोयीप्रमाणे. याने कर्जफेडीचे मार्ग तुमच्या आयुष्यात मोकळे होतात. गुरुवारी पांढऱ्या कागदावर तुमचं नाव लिहून तो कागद तुमच्या देवघरात ठेवा. याने तुमच्या कामात गती येईल व तुम्हाला नवीन संधी मिळू लागतील. गुरुवारी मुख्य दाराच्या आत हळदीचा छोटा ठिपका दरवाजाला लावायचा. याने नकारात्मक शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत नाहीत. महत्त्वाचे, वरील सर्व सेवा उपाय पूर्ण श्रद्धेने मनापासून केल्यास स्वामी नक्की धावून येतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.